जे त्या चेहऱ्यावरचा जो सात्विक भाव आहे, तो सात्विक भाव पाहिल्यानंतर काही वर्षानंतर असे चेहरे बघायला मिळतील की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कशीचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कशीचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आहे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे, जगाचा संसार सुखाचा व्हावा आणि म्हणून स्वतःच्या संसाराची पूर्णाहुती देणारे, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, जगद्गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ तुकोबराय महाराज यांचा आणि जवळजवळ उपस्थित असलेल्या सगळ्यांचा पाठ असलेला, अनेकांच्या ऐकाव्यात असलेला आणि ज्यांनी कुणी आज पहिल्यांदा ऐकलं त्यांचा जाता जाता सहज पाठ होऊन जाईल इतका गोड आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी अत्यंत तंतोतंत महत्त्वाचा आणि आपसुकच त्या अर्थाचा असणारा गोड असा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला प्रारंभ करत असताना थोडासा परिहार. आमच्या माय मराठीला ज्ञानेश्वरीच्या रूपानं अमृताचे बोल शिकवणारे ज्ञानेश्वर माऊली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या समतावादी संत परंपरेतील जगद्गुरु तुकोबराय महाराज आदी संत महंतांच्या या पावन भूमीमध्ये आज एका आदर्श व्यक्तिमत्वाला आदरांजली समर्पित करतो आहोत. आजींच्या आठवणीला उजाळा देतो आहोत. आल्या आल्या सगळ्यात आधी लक्ष जर कुठं गेलं असेल तर हा भला मोठा फ्लेक्स आहे आणि त्या फ्लेक्सवर नाव वाचण्याआधी लक्ष गेलं माझं फोटोकडं. आणि आपण जर हा फोटो पाहिला तर एखादी व्यक्ती कधीही भेटलेली नसू दे, कुणीतरी आपलंच की काय असं वाटावं. म्हणजे त्या चेहऱ्यावरचा जो सात्विक भाव आहे, तो सात्विक भाव पाहिल्यानंतर काही वर्षानंतर असे चेहरे बघायला मिळतील की नाही असा प्रश्न मला येताना पडला. त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जर पाहिल्या, म्हणजे तो फोटो जर पाहिला तर लक्षात येईल
या पिढीला कुठल्याही डबल लेअर ट्रिपल लेअर मेकअपची गरज नाही. कोणती लिपस्टिक लाली लावायची गरज नाही. जे आहे ते ओरिजिनल आहे आणि त्या ओरिजिनल असण्यामध्ये सुद्धा इतकी सात्विकता असावी आणि तो चेहरा भरभरून पाहावासा वाटावा. कारण ते जे काही आहे ते सात्विक रूप त्या चेहऱ्यामध्ये दिसतंय, ते साजिवंत झाल्यासारखं वाटतं आहे. आणि म्हणून नावात काय असतं, शेक्सपियरनं म्हणून ठेवले, नावात काय असतं, नावात बरंच काही असतं. नावामुळं खूप काही घडत असतं, नावासाठी खूप काही असतं. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या नावाला साजेचं रूप अखंड आयुष्याला दिलं, अशा मातेला आपण आदरांजली समर्पित करत आहोत. कैलासवासी माता श्रीमती जिजाबाई दत्तात्रय काळभोर. जिजाबाई म्हटलं की जिजाऊ म्हणजे तुमच्या माझ्या सर्वांच्या जवळची, बरोबर ना. आणि जिजाऊ आमच्यासाठी कोण आहे हे शब्दांच्या पलीकडचं असलं तरी आम्ही थोडाफार प्रयत्न करत असतो. काळभोर परिवाराची ही जिजाऊ आणि अखंड परिवाराला उभं करण्याचं काम ज्या माऊलीनं केलं, अशा माऊलीला आज आपण आदरांजली समर्पित करतो आहोत. या पिढीनं, या जुन्या काळातल्या पिढीनं काय केलं असा प्रश्न जर विचारला कोणी, तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे की या पिढीनं जे दिलंय ते आजच्या काळामध्ये आम्हाला हवंसं वाटतं आणि ते जर असेल तरच पुढचा मार्ग आम्ही चालू शकतो. काय दिलं या पिढीनं? असं म्हणतात, ज्ञानाची जी उणीव आहे, तुमच्याकडं 4 वर्ग तुम्ही कमी शिकलेले असाल, तुम्हाला 4 गोष्टी जास्तीच्या माहिती नसतील, थोडंफार ज्ञान कमी असेल तरी चालेल. ज्ञानाची उणीव भरून काढता येऊ शकते. मात्र जर चारित्र्यामध्ये उणीव असेल, ती मात्र आयुष्यामध्ये कधीही भरून काढता येत नाही. या जुन्या पिढीनं काय केलं? चारित्र्य संपन्न आयुष्य आणि लेकरांनाही त्याच पायावर, त्याच विचारांवर उभं करण्याचं काम केलं. आणि म्हणून आज या पिढीचा गुणगौरव आम्हाला करावासा वाटतो, त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो. ज्ञानाच्या बाबतीत बोलाल तर ती उणीव कशी काय भरून काढता येऊ शकते? स्वामी विवेकानंदांचं एक जगप्रसिद्ध वाक्य आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका. ते वाक्य असं आहे, स्वामीजी म्हणतात, इफ वेल्थ इज लॉस्ट, वेल्थ म्हणजे संपत्ती, पैसा, जर तुमच्याकडून लॉस्ट म्हणजे गेला तर काहीच नाही गेलं, कारण तुम्ही तो पुन्हा उभा करू शकता, पुन्हा कमावू शकता. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, काहीच नाही गेलं असं समजा. पुढचं वाक्य आहे, इफ हेल्थ इज लॉस्ट, आरोग्याच्या बाबतीत जर काही तुम्ही गमावलं तर समथिंग इज लॉस्ट, काहीतरी तुम्ही नक्कीच गमावलं. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. आपण अलीकडं त्याच्यावर जास्त चर्चा करतो. पूर्वी लोक खूप दिवसांनी भेटली की कुणी कुठं इन्व्हेस्टमेंट केली यावर चर्चा व्हायच्या. आता किती वजन कमी केलं याच्यावर चर्चा होते. का? आरोग्य ही आमची संपत्ती आहे हे आत्ता आम्हाला कळायला लागले. आणि त्यातल्या त्यात मागच्या काही दिवसापासून म्हणजे डेअरीतून जरी दूध आलं तरी प्रश्न पडतो, हे नक्की दूधच आहे का? इतका आम्ही आता खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा आरोग्याचा विचार करायला लागलो. कारण आरोग्याच्या बाबतीत काहीतरी तुम्ही जर गमावलं तर निश्चितपणे काहीतरी गमावले. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. पण तिसरं वाक्य फार महत्त्वाचं आहे. स्वामीजी म्हणायचे, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. कॅरेक्टर म्हणजे काय तर चारित्र्य, ते जर गमावलं तर ते पुन्हा कमावता येणं, ती उणीव कधीही भरून काढता येऊ शकत नाही. या जुन्या माणसांनी काय केलं? ते संपन्न असलं पाहिजे असा ध्यास धरला आणि त्याच पायावर, त्याच विचारांच्या पायावर कुटुंब उभं केली. आणि म्हणून आज भारतीय संस्कृतीचे गोडवे अखंड जगभरामध्ये गायले जातात.